सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले की उद्धव भगवंताशिवाय कुठेही जाण्यास तयार नव्हता. त्यावेळेस त्याला तीर्थयात्रेत जाण्याची आज्ञा साक्षात भगवंताने दिली होती. परंतु जाताना त्याने भगवंताच्या चरणपादुका आपल्या डोक्यावर धारण केल्या आणि तो पुढे निघाला. उद्धवाने विचार केला की येथे काही दिवस राहून कुणा संताचा किंवा वैष्णवाचा सत्संग करावा आणि निश्चय केला की कोणी प्रभूचा लाडका भक्त मिळाला तरच मी बोलेन, नाही तर संपूर्ण तीर्थयात्रेत मौन पाळीन. वृंदावनात त्या दिवशी अनेक साधू राधाकृष्णांच्या गुप्त लीलांचे दर्शन करत फिरत होते. यमुनेच्या काठी रमण रेतीत विदुर बसलेले होते. दुरून उद्धवाने पाहिले व त्याला वाटले की हा कोणी वैष्णव असावा आणि त्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरलेले असावे. अगदी जवळ आल्यावर उद्धवाने ओळखले की हे तर महान भगवत भक्त विदुर आहेत. त्याने विदुराला वंदन केले. त्याचवेळी विदुरांनी डोळे उघडले व उद्धवाला म्हटलं, तुम्ही मला वंदन करता हे योग्य नव्हे. विदुराने उद्धवाला प्रणाम केला. संताची भेटसुद्धा किती मधुर असते पहा. त्यावेळेस विदुर असं म्हणाले की 4 मिले 64 खिले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले बेहसे 7 करोड. 4 म्हणजे 4 डोळे, 64 दात, 20 म्हणजे 20 बोटे, 7 करोड म्हणजे शरीरावरील 7 करोड रोम, हरिजन म्हणजे देवाचे लाडके भक्त. अशा प्रकारे विदुर आणि उद्धव यांचा दिव्य सत्संग झाला. माणूस जितका वेळ सत्संगात जात असेल तितका वेळ तो खऱ्या अर्थाने जीवन जगतो. अशा प्रकारचा भागवतात उल्लेख आढळतो. विदुर म्हणाले, जो भागवत धर्म भगवंताने तुम्हाला सांगितला तो मला ऐकण्याची इच्छा आहे. मी जातीहीन व कर्महीन आहे, पण आपल्यासारखे संत दयेचे सागर आहेत. भगवंताने माझ्यावर थोडी दया दाखवली होती. आपणही माझी ही भागवत धर्म ऐकण्याची इच्छा पूर्ण करावी. त्यानंतर उद्धव म्हणाले की आपण सामान्य मानव नाही. मनुष्य जोपर्यंत दीन व नम्र होत नाही तोपर्यंत तो देवाला आवडत नसतो. जे जे डोळ्यांनी दिसेल ते ते कृष्णरूप आहे अशी भावना ठेवाल तर दैन्यभाव जागेल. विदुरजी, तुम्हाला मी आणखी एक सांगू इच्छितो की जेव्हा मला देवाने उपदेश केला तेव्हा मैत्रेय तेथेच बसलेले होते. भगवंत जेव्हा निजधामास गेले तेव्हा त्यांनी वासुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा यापैकी कुणाचीही आठवण काढली नाही. पण 3 वेळा तुमची आठवण काढली आणि ते मला म्हणत होते की माझ्या विदुराची आठवण येत आहे. त्याची माझी भेट झाली नाही. त्याच्या घरी मी एकदा कण्या खाल्ल्या होत्या. त्याचा स्वाद मी अजून विसरलो नाही. त्या कण्या मला आजही आठवतात. भगवंत ज्याला आपला म्हणतात त्याच्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून समजा. त्याची जीवन नौका पर तीराला गेलीच म्हणून समजा. नेहमीच्या व्यवहारात कुणी कुणाला म्हणत नसतो की तू माझा आहेस. माणूस मंदिरात जाऊन देवास म्हणतो, देवा मी तुझाच आहे. तोच घरी परत आला की आपल्या पत्नी आणि मुलाबाळांना म्हणतो, मी तुमचाच आहे. मंदिरात जो देवाचा होतो तो घरी आल्यावर पत्नी आणि मुलाबाळांचा होतो आणि त्यामुळेच तो प्रसन्न राहू शकत नाही. कुणालाही तू माझा असे म्हणत नाही. मंदिरात जो देवाचा असतो तो बाहेर आल्यावर देखील सर्व काही विसरून मी खरा कुणाचा आहे याचे चिंतन करतो. जगात जोपर्यंत माणूस दुसऱ्यांच्या ऋणात असतो तोपर्यंत तो भगवंताचा होऊ शकत नाही. भगवंत ज्याला आपला मानतात तो मायेच्या बंधनातून सुटलेलाच असतो. आणि त्यामुळे तुलसीदास असे म्हणताना दिसतात की माझ्यासारख्या कामी माणसाला आपला म्हणण्यात रामाला लाज वाटत असेल. राजाधिराज रामाच्या अंगणात पडलेला मी एक कुत्रा आहे. श्रीरामा, मला आपल्या अंगणात पडलेलाच राहू द्या. मला आपला म्हणा. तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम, कंठे डोरी प्रेम की जित खेचो उत जाय. मी आपली पट्टी गळ्यात बांधलेली आहे. मी पापी आहे पण आपला आहे. मी कुत्रा आहे परंतु रामाचा आहे. देवाने मला आपले म्हटले आहे. देवाने जर तुम्हाला आपले म्हटले तर मग देवाला आवडतील तीच कामे करा. भोगात तृप्ती माना पण भक्तीत तृप्ती मानू नका. भक्तीत तृप्ती मानली तर तो माणूस परमार्थात कधीच प्रगती करू शकत नाही. भक्ती अशी करावी की देवाला तुमची आठवण आली पाहिजे.
परधामाला जाताना भगवंताने विदुराची 3 वेळा आठवण काढली. विदुर उद्धवाला विचारू लागले, खरंच का भगवंतांनी माझी आठवण काढली? उद्धव म्हणाले, विदुर, आपण फार भाग्यशाली आहात. भगवंताने 1 वेळाच नव्हे तर 3 वेळा आपली आठवण काढली. एवढेच नव्हे तर भगवंत म्हणाले, मी सर्वांना काही ना काही दिले, पण मी विदुराला काहीच देऊ शकलो नाही. म्हणून भगवंत मैत्रेयाला म्हणाले की मैत्रेय, जेव्हा विदुराला तुम्ही भेटाल तेव्हा हा भागवत धर्म विदुराला नक्की सांगा. हे ऐकून विदुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि भगवंताच्या आठवणीने ते भावविव्हल झाले. अशा प्रकारे मग विदुर बद्रीनारायणास निघून गेले. विदुर मैत्रेय ऋषीच्या आश्रमाकडे जाण्यास निघाले. यमुनेच्या कृपेने विदुरांना भक्तीचे दान मिळाले. यमुनेने त्यांना नवविधा भक्तीची देणगी दिली. ज्ञानी व वैराग्याविना भक्ती दृढ होत नसते आणि सफलही होत नसते आणि ज्ञान व वैराग्याचे दान ही गंगा देत असते. विदुर गंगेच्या काठी मैत्रेय ऋषींच्या आश्रमात आले. गंगेचे मोठे महात्म्य आहे. विदुराने गंगेत स्नान केले. गंगेच्या काठावर असलेले दगड देखील किती भाग्यशाली आहेत याची त्यांना जाणीव झाली. कारण मैत्रेय ऋषीसारख्या सत्पुरुषांच्या चरणस्पर्श त्यांना सतत होत होता. या दगडांवर वैष्णवांची चरणधुली सतत पडत आहे. विदुर एका विचाराने मात्र चिंताग्रस्त झाले होते की मी जातीहीन असल्यामुळे मला मैत्रेय भागवत धर्माचा उपदेश करतील की नाही. पाहूया उद्याच्या भागामध्ये मैत्रेय ऋषी विदुरांना भगवंताने सांगितलेला भागवत धर्म कसा व्यक्त करतात ते.